एकाच पत्त्यावर 269 मतदार, 65 लाख मतदारांची नावं वगळली आणि कित्येक मतदारांची नावं रिपीट केली गेली। राहुल गांधींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतचोरी केल्याचे हे फक्त आरोप नाहीयेत, तर त्यासोबतच त्यांनी कागदपत्र आणि ठोस पुरावेही दिलेत। त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे राजकीय वर्तुळात भूकंप झालाय। आतापर्यंत दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मर्यादित असलेले मुद्दे आता गावागावात, शहरांमध्ये आणि चहाच्या टपऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत। मोदी सरकारने त्यांचे दावे अनेकदा निराधार म्हणून फेटाळून लावलेत, पण यावेळी प्रकरण जरा वेगळे आहे। राहुल गांधींच्या आरोपांनंतर आता महाराष्ट्रातही असाच एक प्रकार समोर आलाय, ज्यात एकाच चेहऱ्याची, एकाच नावाची महिला मतदार यादीत 6 वेळा दिसून येते। सोशल मीडियावर या संदर्भातली पोस्ट जोरदार व्हायरल होतीये। मुंबई तकने या संदर्भात फॅक्ट चेक केलंय आणि त्यातून सत्य काय आहे ते समोर आलंय। महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातलं हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? खरंच पालघरच्या त्या महिलेचं मतदार यादीत 6 वेळा नाव आहे का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या इमेजमध्ये आपण बघू शकतो की ही जी पोस्ट आहे ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होते आणि यामध्ये आपण बघू शकतो की सुषमा गुप्ता नावाची ही जी बाई आहे, पालघरची जी बाई आहे, ती 6 वेळेस तिचे वोटर आयडी जे आहेत ते इथे आपल्याला दिसून येत आहेत। आपण इथे बघू शकतो झूम केल्यानंतर की सुषमा गुप्ता हिचा जो चेहरा आहे तो इतर जे मतदार आयडी आहेत त्या सगळ्या मतदार आयडी सोबत पूर्णपणे मॅच होतो। याचबरोबर तिचा जो संपूर्ण पत्ता आहे, तिचं नाव असेल, तिच्या नवऱ्याचं नाव असेल, तिची डेट ऑफ बर्थ असेल किंवा तिचा मतदारसंघ असेल, ही सगळी जी माहिती आहे ते सुद्धा पूर्णपणे इथे सेम या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये दिसून येते। आता ह्या संदर्भात जेव्हा मुंबई तकने फॅक्ट चेक केलं तेव्हा इलेक्शन कमिशनच्या या माहितीनुसार त्या बाईची माहिती, त्या बाईचं नाव टाकल्यानंतर ही जी संपूर्ण माहिती आली त्यानुसार 6 वेळेस खरोखरच या बाईचं सुषमा गुप्ताचं वोटर आयडी असल्याचं समोर आलेलं आहे। इथे आपण बघू शकतो की सुषमा गुप्ता नावाने 6 वेगवेगळे माहिती आलेली आहे, ज्यामध्ये नाव तर सुषमा गुप्ता सेमच आहे, वय सुद्धा 39 सगळ्या ठिकाणी दिलेलं आहे। संजय गुप्ता तिच्या रिलेटिव्हचं नाव दिलेलं आहे, पालघर जिल्ह्यातून ती येते असं दिलेलं आहे। याचबरोबर तिचा विधानसभा मतदारसंघ कोणता आहे तर नाला सोपारा तिचा मतदारसंघ असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तिचा पुलिंग बूथचा ॲड्रेस कोणता आहे तर तो सुद्धा सेम दाखवण्यात आलेला आहे। मात्र हा जो नंबर आहे हा नंबर मात्र वेगवेगळा दाखवण्यात आलेला आहे। एपिक नंबर मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा दाखवण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने एपिक नंबर बदलून या महिलेचे 6 वोटर आयडी आहेत असं प्रूव्ह या इलेक्शन कमिशनच्या साइटच्या या माहितीतून होतं। आता पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनचा आणखी एक डाटा आपण बघू शकतो। यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की हायलाइट केलेले हे जे पॉइंट्स आहेत इथे सगळ्या ठिकाणी त्या बाईचं नाव सारखं आहे, सुषमा गुप्ता नावाने वेगवेगळे मतदार आयडी असल्याचं या इमेजेस मधून सुद्धा स्पष्ट होऊ शकतं। खरं तर हे फार आश्चर्यकारक आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदार यादी फायनल करताना यापैकी कोणत्याही अधिकाऱ्याच्या किंवा कोणाच्याही हा घोळ लक्षात आला नाही किंवा या नोंदी त्यांच्या लक्षात आल्या नाहीत। आता राहुल गांधींच्या आरोपांनंतर आणि हा डेटा समोर आल्यानंतर शेतकरी, मजूर, व्यापारी, विद्यार्थी प्रत्येक वर्गातले लोक निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर चर्चा करू लागले आहेत। निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या विश्वासार्हतेवर पहिल्यांदाच इतक्या उघडपणे आव्हान दिलं गेलंय। मात्र एकंदरीत देशातल्या आणि राज्यातल्या या आकडेवारीविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।